नमस्कार. SMR न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी, दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नांवरून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज 4था दिवस असून सरकारकडून त्यांना न्यायाची अपेक्षा आहे. या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून राजकीय वर्तुळातूनही बच्चू कडूंच्या मागण्यांचे समर्थन केले जात आहे. नुकतेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी बच्चू कडूंना फोनवरून संपर्क साधून संवाद साधला. राष्ट्रवादीचे नेते निलेश कराळे मास्तरांनी बच्चू कडू आणि शरद पवारांचे फोनवर बोलणे करून दिले. यावेळी शरद पवारांनी बच्चू कडूंना प्रकृती जपण्याचा वडिलकीचा सल्ला दिला. अशातच राज्यातील इतर नेते देखील आज कडूंच्या आंदोलनस्थळी भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे. बच्चू कडूंच्या अन्नत्याग उपोषणातील 17 प्रमुख मागण्या. 1. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी. 2. दिव्यांग व विधवा महिलांना दरमहा रु. 6,000 मानधन देण्यात यावे. 3. आपत्कालीन संकटामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून देण्यात यावे. तसेच शेतमालाला MSP किमान दरवर 20% अनुदान देण्यात यावे. 4. दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार शासन निर्णय काढण्यात यावा. 5. वंचित घटकांना वगळता सर्व गोरगरीब, समांतर राहणाऱ्या व सन्मानजनक वागणूक हवी असलेल्या आणि सध्या विविध अडचणीत असलेल्या घटकांनाही सन्मानजनक घरकुल द्यावे. 6. शहरांसारख्या ग्रामीण भागातील घरकुलासाठीही समान निकष लागू करून किमान रु. 5 लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे. 7. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वतंत्र मंडळ स्थापून रु. 10 लाख आर्थिक मदत व संपूर्ण कर्जमाफी द्यावी. 8. रोजंदारी करणाऱ्या सर्व मजुरांना MREGS मध्ये घेण्यात यावे. तसेच फळपिकांत 3 ते 5 प्रमाण लागू करून MREGS मध्ये जोडण्यात यावे. दररोज होणाऱ्या श्रमाच्या बदल्यात रु. 1,000 मजुरी दिली जावी. 9. संजय गांधी योजनेत पात्र लाभार्थ्यांना तात्काळ संपूर्ण मंजूर रक्कम देण्यात यावी. 10. शेतकऱ्यांच्या मुलामुलींना स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना लागू करून उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यावी. 11. 100% दिव्यांग व अपंग व्यक्तींना शासकीय नोकरीत 5% आरक्षण देण्यात यावे. 12. शासकीय नोकर भरतीत इतर मागास प्रवर्ग OBCचे आरक्षण 27% ठेवावे. 13. शेतमाल विमा योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर द्यावा. विमा हप्त्याचे 50% पेक्षा जास्त शुल्क शासनाने द्यावे. 14. शेतकऱ्यांना खत, बियाणे विनाशुल्क द्यावे. 15. शेतीसाठी लागणाऱ्या विजेचे बिल माफ करून सतत वीज पुरवठा करण्यात यावा. 16. शेतमालास हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. शासकीय खरेदी केंद्रावर हमीभावाने शेतमालाची खरेदी करावी. 17. धनगर समाजाचे आरक्षण तत्काळ लागू करून धनगर समाजातील बेरोजगार तरुणांना नोकरीत 13% आरक्षण द्यावे.